प्रथम या देशामध्ये ज्या ज्या महामानवांनी मानवजातीला समोर आणण्याचं काम केलं, वंचित लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे, त्या सर्व महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो। मित्रो, आज आपण या ठिकाणी सर्वांनी जमलात कशासाठी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेण्यासाठी त्यांना कुठेतरी कमतरता वाटते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे हे कोण्या विचारधारेला कमतरता वाटते हे आज आपण समजून घेतलं पाहिजे। कारण या संघटनेतले लोक, या पक्षातले लोक आजच म्हणून नाही तर अनेक मागे आपण जर पाहिलात तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी डावलण्याचं काम या विचारधारेने केलेले आहे। आज आपण यांच्या निषेधार्थ आंदोलन करत आहोत, आज आपण यांच्या निषेधार्थ निवेदन देत आहोत। याचं कारण हे आहे की आम्ही सुद्धा जिवंत आहोत। हे जिवंतपणाचं लक्षण आहे, कारण त्यांना हे करून पाहायचं आहे की या लोकांमध्ये उठाव होते का, यांच्या महापुरुषांच्या नावांना यांच्यामध्ये कुठली जागृती आहे का। पहा, एक महिला पोलीस ती कुठल्याच गोष्टीची काळजी न करता ती सरळ सरळ भाषण झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण संविधानिक पद्धतीने ज्या संविधानिक पदावर तो पालकमंत्री आहे, ते पालकमंत्रीचं पूर्ण भाषण झाल्यानंतर, पिरियड झाल्यानंतर ती आमची भगिनी, एकटी भगिनी ती बाबासाहेबांचे नारे देते। याचं कारण काय आहे हे देशानं समजून घेतलं पाहिजे। हे फक्त एका जातीचं काम नाही हे निषेध करणं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे एका जातीपुरतं नाही तर हे पूर्ण भारत देशासाठी आहे। या देशामध्ये जर खरं राष्ट्रप्रेम जर कोणी केला असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आज त्यांचं त्याग इथल्या या देशातल्या प्रत्येक समाजातल्या महिलांचं सबलीकरण करण्यासाठी होतं। या देशातल्या वंचित लोकांना समोर आणण्यासाठी होतं। मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी या देशातल्या लोकांवर प्रेम केलेले आहे, म्हणून त्यांनी या देशातल्या तळागाळातल्या लोकांना पहिल्यांदा न्याय दिलं पाहिजे ही विचारधारा मनामध्ये ठेवून त्यांनी सातत्यपणे या राष्ट्रावर प्रेम केलेले आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमचे महापुरुष, आमचे महामानव हे नेहमी मानवतावादी राहिलेले आहेत। ही मानवतावादी विचारधारा हे कोणाला पटत नाही, ही मानवता विचारधारा हे कोण्या संघटनेला पटत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। कारण हे सत्तेत आहेत, सत्तेत असल्यामुळे यांना माज आहे की आमचं कोणी काही करू शकत नाही। पण जेव्हा जन आक्रोश निर्माण होईल, जेव्हा जन आंदोलन तयार होईल, मी तुम्हाला सांगतो असे मोठमोठ्या मंत्र्यांना रस्ता पुरे होणार नाही पळण्यासाठी। कारण हे आज बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आली, ह्याच मानसिकतेचे लोक नेते असल्यामुळं आज बांगलादेशमध्ये सुद्धा तर अशा वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये या अशा नेत्यांना रोडवर पळू मारत आहेत। याचं कारण काय आहे तर यांना मानवतावादी विचारधारा मान्य नाही या लोकांना। हे जे आमच्या डोक्यावर बसलेले आहेत मंत्री, मला एक गोष्ट सांगा, आज जर संविधान राहिलं नसतं तर यांनी राहिले असते का या मंत्रिपदावर? आज हे कोणाचे मतं घेऊन निवडून येतात आणि कोणाच्या विरोधामध्ये काम करतात? मतं तर आमचे घेतात, पण प्रतिनिधित्व त्यांनी एका संघटनेचं करतात, त्यांच्या विचारधारेच्या लोकांचं करतात। म्हणून मला एकच सांगायचं आहे की जोपर्यंत आमच्यामध्ये उठाव होणार नाही, जोपर्यंत आम्ही यांचा ताकदीनं निषेध करणार नाही, तोपर्यंत या लोकांची मानसिकता दबणार नाही। यांची ही विचारधारा अमानवीय आहे। म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी या गिरीश महाजन या मंत्र्याच्या विरोधामध्ये आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आलोत आणि यानंतर आपण निवेदन देणार आहोत। मित्रो, आपलं हे निवेदन देणं, हे आंदोलन करणं हे मानवतावादी आहे आणि जिवंतपणाचं लक्ष्य आहे। एवढंच बोलू इच्छितो। जय भीम, जय संविधान।